ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ कि यार मैं कितना भी कर रहा हूँ मैं पीछे जा रहा हूँ। ನಾನು ಎಷ್ಟು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ನಾನು ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ओ किस किस को लग रहा है आज ಯಾರಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ मेरा घर पीछे जा रहा है, पीछे जा रहा है। ನನ್ನ ಮನೆ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ मैं जितनी प्रार्थना कर रहा हूँ, ನಾನು ಎಷ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನೆ मैं ಮಾಡ್ತಾ जितनी ಇದ್ದೇನೆ मेहनत कर रहा हूँ, ನಾನು ಎಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ पीछे ಇದ್ದೇನೆ जा रहा हूँ। ನಾನು ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ हालेलुया। पर आज मैं आपको कहना चाहता हूँ, ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ आज के बाद ಇವತ್ತಿನ ನಂತರ आप जितना पीछे गए हो, ನೀವೆಷ್ಟು ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತೀರಿ अब जितना जितना आपको आपने आंसू बहाए हैं, ನೀವೆಷ್ಟು ಕಣ್ಣೀರು ಸುರಿಸಿದ್ರಿ आज के बाद आप उतना हंसने वाले हो। हालेलुया। ನೀವೆಷ್ಟು ನಗಲಿದ್ದೀರಿ अब मैं कहता हूँ आप उतना हंसने वाले हो। ನೀವೆಷ್ಟು ನಗಲಿದ್ದೀರಿ हालेलुया। जितना आपके लोगों ने, ಎಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಜನರು आपके रिश्तेदारों ने, ನಿಮ್ಮ आपके ಸಂಬಂಧಿಕರು पड़ोसियों ने, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪಕ್ಕದವರು जितना उन्होंने आपका मजाक उड़ाया है, ಎಷ್ಟು ನಿಮಗೆ ಅವರು ಚೇಷ್ಟೆ ಮಾಡಿದ್ರು जितना आपने अपनी लाइफ में लज्जा देखी है, ಎಷ್ಟು ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾಚಿಕೆ ನೋಡಿದ್ದೀರಿ परमेश्वर ದೇವರು उतनी आपकी तारीफ करवाने वाला है इस साल में। ಅಷ್ಟೇ ನಿಮಗೆ ಒಂದು ದೇವರು हालेलुया। मेरे बोला आपकी तारीफ करवाने वाला है। ಆ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಹೊಗಳಿಸಲಿಕ್ಕಿದೆ हालेलुया। बोलो किसकी तारीफ? किसकी किसकी? ಯಾರು ಬಗ್ಗೆ हालेलुया। मेरी तारीफ किसकी किसकी? मेरी, सिर्फ मेरी। मैंने बोला आपकी तारीफ होने वाली है। हालेलुया। हालेलुया। आपकी तारीफ होने वाली है आपके आस पड़ोस में। ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಹೊಗಳ್ತಾರೆ क्योंकि ಯಾಕಂದ್ರೆ इस वचन के द्वारा ಈ ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕ जो मैं अभी बातें आपको बोल रहा हूँ, ಇವಾಗ ನಾನೇನ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ इस वचन के द्वारा जो आप सीख रहे हो, ಈ ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕ अगर आप इस वचन के ऊपर चलोगे, ನೀವು ಈ वाक्ಯದ ಮೇಲೆ आप जितना पीछे गए हो ನೀವೆಷ್ಟು आप उतना आगे आओगे इस साल में। हालेलुया। कितने कितने समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ जिन लोग चाहते हैं मैं आगे आना चाहता हूँ, ಯಾರು ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಿ ಮುಂದೆ ಬರ್ಬೇಕು ಅಂತ चाहते हो कि नहीं चाहते? ನೀವು ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ಇಲ್ಲ हालेलुया। अगर आपको आदत हो चुकी है ನಿಮಗೆ ಒಂದು ಆತಂಕ ಆಗಿದೆ पीछे रहने की, ಹಿಂದೆ ಇರುವುದು तो शायद आपका कुछ नहीं हो सकता। ನಿಮಗೆ ಏನು ಆಗುದಿಲ್ಲ अगर आपके अंदर एक बात है, ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಒಂದು ಮಾತು मुझे भी आगे आना है। हालेलुया। ನಾನು ಕೂಡ ಮುಂದೆ ಬರ್ಬೇಕು मुझे भी आगे आना है, ನಾನು ಕೂಡ तो ಮುಂದೆ परमेश्वर आपको आगे लेके आना चाहता है। आमीन। ಮುಂದೆ ತರಲು ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ क्या तैयार हो आज? ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದರೆ ओ मैंने पूछा आप तैयार हो कि नहीं? अभी हम वज्र में नहीं गए, हम ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಇನ್ನು. मैं सिर्फ आपको तैयार कर रहा हूँ। ನಾನು ನಿಮಗೆ ಇವಾಗ ಖಾಲಿ ಸಿದ್ಧ हालेलुया। कि अगर आपके जीवन में कोई परेशानी है, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ चिंता मत कीजिए। ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿ हालेलुया। अगर आप अपने आप को ನೀವು ನಿಮ್ಮ हारा हुआ महसूस कर रहे हो, ಸೋತಿದ್ದಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ तो मेरा परमेश्वर आपको जयवंत कर देगा। हालेलुया। ನನ್ನ ದೇವರು ನಿಮಗೆ ಜಯ अगर आपको लग रहा है ನಿಮಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ मैं टूट चुका हूँ, ನಾನು ಮುಂದೆ मेरे ಹೋಗಿದ್ದೆ परमेश्वर की आदत है ನನ್ನ ದೇವರ ಗುಣ कि ಇದೆ वो टूटे हुओं को बनाता है। ಅದರ ಮುರಿದವರನ್ನು ತಿರುಗಿ ರೂಪ ಕೊಡುವಂತ अगर आपको लग रहा है नहीं मैं लोगों की नजरों में बड़ा बेकार हूँ, ನಾನು ಜನರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಒಂದು तो ಹಾಳಾಗಿದ್ದವನಾಗಿದ್ದೇನೆ परमेश्वर को आपकी आवश्यकता है, ದೇವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆ परमेश्वर को आपकी जरूरत है। ದೇವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ पौलुस कहते हैं ಹೌದು ಹೇಳ್ತಾರೆ कि परमेश्वर ने ದೇವರು जगत के ಈ ಲೋಕದ मूर्खों को ಮೂರ್ಖರನ್ನು क्या कर लिया? ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು मुझे आपकी आवाज चाहिए। परमेश्वर ने जगत के मूर्खों को क्या किया? चुना है। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ ताकि बुद्धिमानों को, हाँ अभी बोलो आप, ताकि बुद्धिमानों क्या करे? वो शर्मिंदा करे। हालेलुया। मेरा परमेश्वर ने जगत के ದೇವರು ಲೋಕದ किसको चुना मालूम है? किसको चुना मालूम है? कहता परमेश्वर ने जगत के नीचों को चुन लिया। हालेलुया। ದೇವರು ಲೋಕದ ಆ ಕೆಳಗಿನ ಸ್ತರದ ಜನರನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ರು हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ बहुत बार लोग बोलते हैं ना ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜನರು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ये पागल है, ये मूर्ख है, ಮೂರ್ಖರು ಅಂತ ये कुछ नहीं कर सकता जी, ಏನ್ ಮಾಡಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ये निकम्मा है जी। ಇವರು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಬಾರದವರು हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ शुक्र हो परमेश्वर का। ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ अगर मैं निकम्मा हूं तो मैं किसी काम का बन। आमीन। ನಾನು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಬಾರದು ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು धन्यवाद हो परमेश्वर का ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ कि मैं मूर्ख हूँ, ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದೆ क्योंकि बाइबल में तो मूर्खों को चुना गया है। ಬೈಬಲಲ್ಲಿ ಆದ್ರೂ ಆ ಬುದ್ಧಿಹೀನರಿಗೆ ದೇವರು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ हालेलुया। अच्छा हुआ कि मुझे ज्यादा बुद्धि नहीं है,
ಒಳ್ಳೆದಾಯ್ತು ನನಗೆ ಹೆಚ್ಚು ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ क्योंकि वचन में लिखा ಯಾಕೆಂದ್ರೆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ परमेश्वर ने बुद्धिमानों को सुरभिंदा करने के लिए मूर्ख को चुना। ದೇವರು ಬುದ್ಧಿವಂತರನ್ನು ನಾಚಿಕೆಗೊಳಿಸೋದಕ್ಕಾಗಿ ಬುದ್ಧಿಹೀನರನ್ನು आज मैं आपको यही सिखाना चाहता हूँ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ ಇದೇ कि अगर आप ಕಲಿಸ್ತೀನಿ यहाँ पे बैठे हो ನೀವು ಇಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ರಂದ್ರೆ तो आप याद रखो ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ कि आप कैसे भी हालात में क्यों नहीं हो, ನೀವು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರಲಿ पर आपके लिए गुड न्यूज ये है, ನಿಮಗಾಗಿ ಗುಡ್ ನ್ಯೂಸ್ आपके ಇದೆ लिए खुशखबरी ये है ನಿಮಗಾಗಿ ಒಂದು ಗುಡ್ ನ್ಯೂಸ್ ಇದೆ कि मेरे प्रियो ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ जीवन परमेश्वर ने आपको बनाया। ಜೀವವುಳ್ಳ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಕಾಯ್ತಾನೆ. हालेलुया। उस परमेश्वर ने ಆ ದೇವರು आपकी और अपने दोनों आंखों को लगाया है। ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ हालेलुया। उस परमेश्वर ने ಆ ದೇವರು आपके लिए ನಿಮಗಾಗಿ अपने सामर्थ्य हाथ को बढ़ाया है। ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹಸ್ತವನ್ನು ಚಾಚಿ हाथ बढ़ाकर आपसे यही कहता है ಅದರ ಕೈ ಚಾಚಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ चल मेरे पास आ जा। ಬಾ ನನ್ನ ಹತ್ತಿರ. हालेलुया। Hallelujah. थाम मेरा हाथ, मैं तुम्हें चलना सिखाऊंगा। आमीन। ನನ್ನ ಕೈ ಹಿಡಿ ನಾನು हालेलुया। ನಡೆಯುವುದಕ್ಕೆ बोलो क्या ಕಲಿಸ್ತೇನೆ कहते हैं परमेश्वर? ದೇವರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ थाम मेरा हाथ, ನನ್ನ ಕೈ ಹಿಡಿ मैं तुम्हें चलना सिखाऊंगा, ನಾನು ನಿನಗೆ ನಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಕಲಿಸ್ತೇನೆ मैं तुम्हें जीना सिखाऊंगा। ನಾನು ನಿನಗೆ ಜೀವಿಸುವುದಕ್ಕೆ ಕಲಿಸ್ತೇನೆ Hallelujah. Hallelujah. कितने समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ पवित्र आत्मा, ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮ जब आप उसके करीब जाते हो, ಯಾವಾಗ ನೀವು ಆತನ ಹತ್ತಿರ ಹೋಗ್ತೀರಿ पवित्र आत्मा, हाँ जी, आप बोलोगे ऊंची शब्दों में पवित्र आत्मा ದೊಡ್ಡ ಶಬ್ದನೇ ಹೇಳಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ हमें चलना सिखाता है। ನಮಗೆ ನಡೆಯುವುದು ಕಲಿಸ್ತಾರೆ बोलो पवित्र आत्मा ಹೇಳಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ हमें जीना सिखाता है। ನಮಗೆ ಜೀವಿಸುವುದು ಕಲಿಸ್ತಾರೆ हम पवित्र आत्मा से ನಾವು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮದಿಂದ आज से ಇವತ್ತಿನಿಂದ चलना सीखेंगे। ನಡೆಯುವುದು हम ಕಲಿಸ್ತಾರೆ पवित्र आत्मा से ನಾವು पवित्र ಆತ್ಮದಿಂದ आज से जीना सीखेंगे। ಇವತ್ತಿನಿಂದ ये ನಡೆಯುವುದು पवित्र आत्मा ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ मेरी अगुवाई करे। ನನ್ನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ आमीन। हालेलुया। Hallelujah. ओ जी अंगीकार है। ಇದು ಅಂಗೀಕಾರ हाँ जी, निकालोगे वचन संहिता की पुस्तक दाऊद राजा क्या कहता है? कितने लोग उत्साहित हैं आज? ಎಷ್ಟು ಜನರು ಉತ್ಸಾಹವುಳ್ಳವರಾಗಿದ್ರಿ ಇವತ್ತು मेरे वहां कितने लोग उत्साहित हैं? ಎಷ್ಟು ಜನರು ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿದ್ದೀರಿ ओ अपने बाजू वाले को बोलो ನಿಮ್ಮ पಕ್ಕದವರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ खुश रहे। ಸಂತೋಷ हालेलुया। बोलो जी आशीष के दिन है। हालेलुया। बोला आपने? किस किसने बोला? ओ प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. हालेलुया। आज का वचन आपके लिए बहुत सामर्थ्य से भरा हुआ है। ವಾಕ್ಯ ನಿಮಗೆ ಬಹಳ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ತುಂಬಿದೆ. हाँ जी, पढ़ोगे, हाँ जी, दिखाओगे, हाँ यस, हाँ जी। यहोवा मेरा चरवाहा है, यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कुछ घटी ना हो। मुझे कुछ घटी। हालेलुया। Hallelujah. कितने समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ चरवाहा, ಕುರುಬ चरवाही करने वाला। ಕಾಯುವಂತನು बोलो गौ में चरवाहा। ಹೇಳಿ ಯಾರು ಕುರುಬ यहोवा ಯೆಹೋವ जिसने ब्रह्मांड की रचना की, ಆತನು ಇಡೀ ಭೂಮಂಡಲವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದ್ದಾನೆ जिसने पूरी सृष्टि को बनाया, ಆತನು ಇಡೀ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದ್ದಾನೆ जो अपने सामर्थ्य के द्वारा ಆತನು ತನ್ನ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಮೂಲಕ रात को चंद्रमा को आकाश में खड़ा कर देता है, ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಚಂದ್ರನನ್ನು ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಸ್ಥಿರಪಡಿಸ್ತಾನೆ जिसके सामर्थ्य के द्वारा ಆತನ ಸಾಮರ್ಥ್ಯದ जिस ಮೂಲಕ सूरज प्रकाश देता है। ಸೂರ್ಯ ಪ್ರಕಾಶ ಕೊಡ್ತಾನೆ हालेलुया। Hallelujah. वो यहोवा। ಆ ಯೆಹೋವ हालेलुया। Hallelujah. हम जितना भी कुछ देख रहे हैं, ನಾವು ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಏನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ सब कुछ यहोवा की रचना है, ಅದೆಲ್ಲ ಯೆಹೋವನ ರಚನೆ सब कुछ उसने बनाया है। ಎಲ್ಲವೂ ಆತನೇ ಉಂಟು हालेलुया। ಮಾಡಿದ್ದಾನೆ अब वही परमेश्वर का वचन कहता है ಇವಾಗ ಆ ದೇವರ ವಾಕ್ಯ कि ಹೇಳ್ತದೆ वो यहोवा परमेश्वर ಆ ಯೆಹೋವ ದೇವರು तेरा ನಿನ್ನ चरवाहा है। हालेलुया। ಕುರುಬನಾಗಿದ್ದಾನೆ आपका विश्वास बड़ा होना चाहिए यहाँ पर, ನಿಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ದೊಡ್ಡದಿರಬೇಕು ಇಲ್ಲಿ आपका विश्वास बड़ा होना चाहिए। ನಿಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ದೊಡ್ಡದಿರಬೇಕು हालेलुया। Hallelujah. मुझे कुछ घटी, ऊंची बोलो, मुझे कुछ घटी ना होगी। क्यों? ನನಗೆ ಯಾವುದೇ ಕೊರತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ वह कारण ಕಾರಣ क्योंकि मेरा चरवाहा परमेश्वर, ನನ್ನ ಕುರುಬನ ದೇವರು क्योंकि मुझे देने वाला यहोवा परमेश्वर है। ನನಗೆ ಕೊಡುವ ಆತನ ಯೆಹೋವ ದೇವರು ಆಗಿದ್ದಾನೆ Hallelujah. Hallelujah. हाँ, आगे पढ़ोगे। वो मुझे वो मुझे हरी हरी चराइयों में बैठाता है, वो मुझे हरी हरी चराइयों में बैठाता है। वो मुझे वो मुझे
मुझे बुराई जल के हाँ हाँ झरने के पास ले चलता वो है। मुझे सुखदायक जल के झरने के पास वो मुझे ले जाता है। वह मेरे जी में झीले आता है। वह मेरे जी में चीरे आता है। धार्मिकता के मार्गों में धार्मिकता के मार्गों में वे अपने नाम के निमित्त मेरे अगुवाई करता है। आमीन। ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. बोलो क्या करता है? ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ? अगुवाई करता है। ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾನೆ. हालेलुया। हालेलुया. अब अपने ध्यान से समझना है। ಇವಾಗ ಧ್ಯಾನದಿಂದ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. कब आप अपने जीवन में ಯಾವಾಗ ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ परमेश्वर को ದೇವರಿಗೆ काम करता देखते हो? ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ. हालेलुया। कब आप परमेश्वर की कृपा को ಯಾವಾಗ ನೀವು ದೇವರ अपने जीवन में आता देखते हो? ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇರೋದನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ. कब आपकी जिंदगी में वो दिन आता है ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆ ದಿನ ಬರ್ತದೆ? जब आप कहते हो ಯಾವಾಗ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ मुझे कुछ कमी नहीं है? ನನಗೆ ಯಾವುದೇ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ. ध्यान से सुनना, ಧ್ಯಾನ ಬಿಟ್ಟು ಕೇಳಿ. मुझे कुछ घटी नहीं है। ನನಗೆ ಯಾವುದೇ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ. मेरी लाइफ में ನನ್ನ ಜೀವನ सब कुछ अच्छा चल रहा है। ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. कितने समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ एक ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ? दिन होता है ಇದೊಂದು ದಿನ ಇರ್ತದೆ जब लोग कहते हैं ಯಾವಾಗ ಜನರು ಹೇಳ್ತಾರೆ मेरी लाइफ में सब अच्छा चल रहा है। ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ परमेश्वर की बड़ी दया मेरे ऊपर है। ದೇವರ ದೊಡ್ಡ ದಯೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಇದೆ. परमेश्वर की बड़ी कृपा मेरे ऊपर है। ದೇವರ ದೊಡ್ಡ ಕೃಪೆ ನನ್ನ ಮೇಲೆ मुझे कोई चिंता नहीं है। ಇದೆ. ನನಗೆ ಯಾವುದೇ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ. मेरी जिंदगी में कोई कमी और घटी नहीं है। ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ. परमेश्वर मेरे जीवन में ದೇವರು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ सब कुछ कर रहा है। ಎಲ್ಲವೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ये एक blessing है। ಇದೊಂದು ಆಶೀರ್ವಾದ. अब हम एक विचार कर रहे हैं यहाँ पर बैठ के, ಇವಾಗ ಈ ಕುರಿತು ವಿಚಾರ ಮಾಡಿ किसकी लाइफ में ऐसा पूरा हो चुका है? ಯಾರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಆಗಿದೆ? कौन बोल सकता है ಯಾರು ಹೇಳ್ಬೋದು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ? कि सब अच्छा है, बस ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, कोई कमी घटी नहीं है, ಯಾವುದೇ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ ನನಗೆ, कोई परेशानी नहीं है। ಯಾವುದೇ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ ನನಗೆ. प्रभु मेरी जिंदगी में सब कुछ कर रहे हैं ದೇವರು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ और मेरी प्रार्थनाएं ಮತ್ತೆ ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು धन्यवाद के साथ भरी हुई हैं। ಸ್ತೋತ್ರದಿಂದ ತುಂಬಿದೆ. हालेलुया। समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अब मैं आपको बताना चाहता हूँ, ಇವಾಗ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳೋಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. जी प्रभु की आशीष ಇದು ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ आपके जीवन में कब आती है? ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ अपना ಬರ್ತದೆ? नोट कर रहे हैं। ನೀವು ಬರೆದಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. जब आपके जीवन में ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ परमेश्वर की ದೇವರ पवित्र आत्मा की ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ अगुवाई ಮಾರ್ಗದರ್ಶನ आपकी लाइफ में होती है। ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. कितने समझ पा रहे हैं? ಇಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. क्या बोला मैंने? ನಾನೇನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ? पवित्र आत्मा की अगुवाई ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ जिसे दाऊद राजा ने बोला। ಇಲ್ಲಿ ದಾವೀದ ರಾಜ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. दिखाओगे 23:3? मैं पढ़ रहा हूँ, ध्यान से सुनना है, आपको सुस्त नहीं होना। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. जब विषय को अपने ध्यान से सुनना है। ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ಧ್ಯಾನದಿಂದ ಕೇಳಬೇಕು. धर्म के मार्गों में अपने नाम के निमित्त मेरी अगुवाई करता है। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. क्या बोले दाऊद राजा ने? ದಾವೀದ ರಾಜ ಹೇಳ್ತಾರೆ, परमेश्वर मेरी अगुवाई करता है। ದೇವರು ನನ್ನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. अब सुनना है आपको, ಇವಾಗ ನೀವು ಕೇಳಬೇಕು. एक ये बड़ा कारण था दाऊद राजा की लाइफ में, ದಾವೀದ ರಾಜನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರಣ एक ಇದೆ. बड़ा रहस्य था उसकी लाइफ में ಆತರ ಒಂದು ರಹಸ್ಯ ಇತ್ತು. ದೊಡ್ಡ ರಹಸ್ಯ. कि वो अपने जीवन में ಆತರ ತನ್ನ ಜೀವನ बहुत आशीषित हुआ। ಬಹಳ ಆಶೀರ್ವದಿತನಾದ. दाऊद राजा ने बहुत उन्नति की, ದಾವೀದ ರಾಜ ಬಹಳ ಬೆಳವಣಿಗೆ उसके ಹೊಂದಿದ. जीवन में कोई कमी घटी नहीं थी। ಆತನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಮ್ಮಿ ಕೊರತೆಗಳಿದ್ದಿಲ್ಲ. हालेलुया। प्रभु परमेश्वर की ಕರ್ತನಾದ ದೇವರ बड़ी कृपा ದೊಡ್ಡ ಕೃಪೆ दाऊद राजा के ऊपर थी। ದಾವೀದ ರಾಜನ ಮೇಲೆ ಇತ್ತು. कारण क्या था? ಕಾರಣ ಏನಿತ್ತು? कि दाऊद राजा ದಾವೀದ ರಾಜ प्रभु परमेश्वर की अगुवाई में चलता बोलो था। हालेलुया। ಕರ್ತನಾದ ಯೆಹೋವ ದೇವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ
ಕಾರ್ಯ ನಡೀತಾ ಇದೆ. Hallelujah. Hallelujah. समझने आपको ध्यान से ನಿಜಾನಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. मेरे प्रियो, ಪ್ರಿಯರೇ, यदि आप अपने जिंदगी में ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ परमेश्वर की बड़ी आशीषों को हासिल करना चाहते हो, ದೇವರ ದೊಡ್ಡ ಆಶೀರ್ವಾದ, अगर आप अपनी लाइफ में ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ उन्नति करना चाहते हो, ಬೆಳವಣಿಗೆ ಹೊಂದಬೇಕಂತ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಿ, अगर आप अपने जीवन में ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ हर स्वर्गीय सुख को अनुभव करना चाहते हो, ಎಲ್ಲ ಸ್ವರ್ಗೀಯ ಸುಖವನ್ನು ನೀವು ಅನುಭವಿಸಬೇಕಂತ अगर आप पीछे से आगे आना चाहते हो, ನೀವು ಹಿಂದಿಂದ ಮುಂದೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ तो आपको ನಿಮಗೆ प्रभु परमेश्वर की अगुवाई में चलना होगा। ದೇವರಾದ ಯೆಹೋವನ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕು. सब बोलेंगे हालेलुया। बोलो किसकी अगुवाई में? ಯಾರ ಅಗವಾಯಿಯಲ್ಲಿ प्रभु परमेश्वर की अगुवाई में, ಕರ್ತನಾದ ದೇವರು पवित्र आत्मा की अगुवाई में। ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ. सब बोलेंगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आपकी लाइफ ऐसी होनी चाहिए ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಈ ರೀತಿ ಆಗಿರಬೇಕು. कि आप अपने मुताबिक नहीं, ನೀವು ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ಅಲ್ಲ, आप परमेश्वर के मुताबिक चलते हो। ನೀವು ದೇವರ ಮೂಲಕ ನಡೀತಾ ಇದ್ದೀರಿ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. किस किस को समझ आ रहे हैं? ओ, बोलो किसके मुताबिक चलना है? ನೀವು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ किसके मुताबिक? ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ परमेश्वर के मुताबिक। ದೇವರ ಮಾತಿನ ಮೂಲಕ क्या लिखा? ಏನ್ ಕರ್ತದೆ? यहोवा मेरा क्या है? ಶರ್ವಾಹ. चरवाहा। किसको मालूम है चरवाहा क्या होता है? हाँ, चरवाहा देखा है आपने? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कभी देखे हैं आपने चरवाहे को? ನೀವು ಕುರುಬನಿಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ಯಾವತ್ತಾದ್ರೂ कहता वो मुझे हरी हरी चराइयों में वो मुझे क्या करता है? ले चलता है। हालेलुया। ಆತನನ್ನು ಹಸಿರಾದ ಹುಲ್ಲುಗಾವಲು वो ले चलता है। ಆತನನ್ನು हालेलुया। हम ಕೈಕೊಂಡು आप नहीं जाते, ನಾವು समझ पा रहे हो? कौन लेके जाता है? परमेश्वर। ದೇವರು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. वो मुझे सुखदायक जल के झरनों के पास वो मुझे ले जाता है। धर्म के मार्गों में अपने नाम के निमित्त वो मेरी क्या करता है? अगुवाई करता है। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आज बहुत सारे विश्वासियों की समस्या ये है, ಇದು ಬಹಳ ವಿಶ್ವಾಸಿಗಳ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. उनके जीवन में प्रार्थना है, ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದೆ, परमेश्वर के ऊपर विश्वास है, ದೇವರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, पर अगुवाई नहीं है। ಆದ್ರೆ ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇಲ್ಲ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आपने इस विषय को बड़े गंभीरता से सीखना है। ನೀವು ಈ ವಿಷಯವನ್ನು ಬಹಳ ಗಂಭೀರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಲಿತು आज आपने फैसला करना है ಇವತ್ತು ನೀವು ಫೈಸಲ ಮಾಡಬೇಕು. कि मैं परमेश्वर की अगुवाई में चलूंगा। ನಾನು ದೇವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. हालेलुया। हालेलुया। मैं अपने मन के मुताबिक नहीं। ನಾವು ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. कितने लोग ये प्रार्थना करते हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಈ ರೀತಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ हे परमेश्वर, ಮಾಡಿದ್ರೆ मेरे जीवन में ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ तेरी इच्छा ನಿನ್ನ ಇಚ್ಛೆ पूरी हो। ಪೂರ್ತಿಯಾಗಲಿ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आपने ये एवरीडे अपने मुंह से बोलना है। आपने ನೀವು ಪ್ರತಿದಿನ ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಂದ ಅದು ಹೇಳಬೇಕು. हे परमेश्वर, ದೇವರೇ, मेरी इच्छा नहीं, ನನ್ನ ಇಚ್ಛೆ ಅಲ್ಲ, तेरी इच्छा मेरे जीवन में पूरी हो। ನಿನ್ನ ಇಚ್ಛೆ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ जो तू चाहता मैं करूं, ಯಾವುದು ನೀನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ जो तू ನಾನು नहीं चाहता वो मैं ना करूं। ಯಾವುದು ನೀನು ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ हालेलुया। ಅದು ನಾನು ಮಾಡೋದು. परमेश्वर तो मेरी अगुवाई करो। ದೇವರೇ ನನ್ನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ. सुनो, जब परमेश्वर आपकी अगुवाई करेगा ಯಾವಾಗ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶನ और ಮಾಡ್ತಾರೆ, जब आप परमेश्वर की अगुवाई में आप चलना शुरू हो जाओगे, ಯಾವಾಗ ನೀವು ದೇವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ तो ಪ್ರಾರಂಭ फिर वो ಮಾಡ್ತೀರಿ, आपको कहाँ लेके जाएगा? वो ಆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ? हाँ, क्या लिखा है यहाँ पर? हरी हरी। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. देर मोजा मोजा। हालेलुया। ಆತನ ಹಸಿರಾದ ಒಂದು ಗಾವಲನ್ನು ತಂದಿಸುತ್ತಾನೆ. हालेलुया। फिर तो आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद है ना? हालेलुया। फिर तो खुशियां ही खुशियां हैं, खुशियां ही खुशियां हैं। दिन भी खुशी के साथ चढ़ता है, ದಿನ ಕೂಡ ಸಂತೋಷದಿಂದ ಬರ್ತದೆ. शाम भी खुशी के साथ होती है, ರಾತ್ರಿ ಕೂಡ ಸಂತೋಷ खुशी के साथ उठते हैं। ಸಂತೋಷದಿಂದ ಹೇಳ್ತೇವೆ. राजा दाऊद कहते हैं, कहते परमेश्वर ದೇವರೇ, मैं बड़े आराम से लेट गया, ನಾನು ಬಹಳ ಆರಾಮಾಗಿ ಮಲ್ಕೊಂಡೆ, बड़े आराम से कहते मैं उठ गया, ನಾನು ಬಹಳ ಆರಾಮಾಗಿ कहते ಇರ್ತೇನೆ, क्योंकि तू मेरी रक्षा कर। ಯಾಕಂದ್ರೆ ನೀನು ನನ್ನ ರಕ್ಷಣೆ हालेलुया। कितने लोग ಮಾಡಿ. समझ पा रहे हैं? हरी हरी चराइयां। ಅವನು ಹಸಿರಾದ ಹುಲ್ಲುಗಾವಲಲ್ಲಿ और क्या लिखा? ಅದೇನ್ ಬರ್ತದೆ? सुखदायक
चल के झरने